तर मला आजपर्यंत कोणी माझं चॅलेंज आहे, मला दाखवून द्यावं की मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलाय, मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर गेलोय, किंवा मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या आधिपत्याखाली वावरलोय. असं कधीच नाही झालंय. माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे. किंबहुना ज्या पॉडकास्टवरनं हे सगळं सुरू झालं, त्या पॉडकास्टमध्ये पण मी नमूद केलं होतं की दर निवडणुकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे. असो, या सगळ्याचं स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा देण्यात काहीच अर्थ नाही. महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं, पण जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या 11 वर्षाच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हाला सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की इथून पुढे महाराजांची भूमिका